गट पासला आपण 2 जार ठेवलेले आहेत दोन्ही बैल मालकांना. आणि अजून 7 गाडी मालकांना 7 रतिबाची पोती, 7 ड्रायव्हरांना 7 मनगटी घड्याळ, ड्रायव्हरांचा इन्शुरन्स, ड्रायव्हरांना हेल्मेट, अशा भरपूर अशा आपण. मंडळी, जय जवान जय किसान. बघा, महाराष्ट्रात अनेक मैदान होत असतात, यात्रेनिमित्त होत असतात, वाढदिवसानिमित्त होत असतात, एखाद्या राजकारणी पुढारी व्यक्तीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त होत असतात. परंतु युवा विचार मंच केसरी किंवा युवा विचार फाउंडेशन रायगाव आणि लिंब अशा यांच्या संगमतानं भव्य दिव्य ओपनचं बैलगाडी शर्यत मैदान दिनांक 20/5/2026 रोजी लिमखिंड या फाटीवरती आयोजित करण्यात आलेले. लिमची फाटी आपल्या सर्वांना प्रचलित आहेत, अनेक मैदान या फाटीवरती झालेले आहेत. आणि खरं सांगायचं म्हटलं तर बक्षीस म्हणचाल तर पहिलं बक्षीस लाखाच्या वरती आणि बक्षिसांची खैरात आहे. जार असेल, पाण्याचं जार असेल किंवा काय, अशा अनेक गोष्टी आपल्याला या आयोजकांच्या माध्यमातून जाणून घ्यायच्यात. ड्रायव्हरसाठी अनेक बक्षीस आहेत किंवा बक्षिसांचा पाऊस म्हटलं तरी चालेल असं एक मैदान. आणि या मैदानाचा संपूर्ण आढावा घेऊया. फाटीमध्ये सुद्धा बदल केलेला आहे, व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. दादा नमस्ते. नमस्ते. सगळ्यात प्रथम की युवा केसरी किंवा एक वेगळाच बहुमान किंवा सर्व युवक मिळून हे मैदान पार पडतात, काय सांगचाल त्याच्याविषयी? सर्वात महत्वाचं म्हणजे युवा विचार फाउंडेशन रायगाव लिंब आयोजित भव्य दिव्य असं आपण मैदान घेतलेलं आहे लिंब फाटीला. आणि फाटी पण आपण आता नवीन सुंदर अशी केलेली आहे, त्यामुळं बैलगाडी मालकांना विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहा. थोडक्यात बक्षीस वितरणासंदर्भात काय सांगचाल? बक्षीस किती आहेत किंवा बाकी? बक्षीस एकूण 7 आहेत. प्रथम बक्षीस आहे 1,09,16, द्वितीय 70,916, तृतीय 50,916, चतुर्थ 30,916, पंचम 20,916, षष्टम 15 आणि 7वा नंबर 10,916. नक्कीच. त्याबरोबर क्वार्टर फायनलला प्रत्येकी 2,000 आणि प्रत्येकी 2 ढाली आहेत. गट पासला आपण 2 जार ठेवलेले आहेत दोन्ही बैल मालकांना. आणि अजून 7 गाडी मालकांना 7 रतिबाची पोती, 7 ड्रायव्हरांना 7 मनगटी घड्याळ, ड्रायव्हरांचा इन्शुरन्स, ड्रायव्हरांना हेल्मेट, अशा भरपूर अशा आपण बक्षीस ठेवलेली. फायनलच्या ड्रायव्हरांना, फायनल क्वार्टर फायनलला ज्यांनी पात्र केलं त्यांच्या ड्रायव्हरांना. नक्कीच. आणि अजून प्रवेश फी किती असणार आहे आपली? प्रवेश फी 1,000 रुपये. संघटनेच्या नियमानुसार आपलं जे आहे बक्षीस त्याच्या 1% 1,000 रुपये. काका नमस्ते. नमस्ते. एक आगळं वेगळं नियोजन केलेलं आहे, काय सांगचाल? एक आगळं वेगळं नियोजन म्हणजे माझ्या माहितीनं आपल्या रायगावमध्ये रायगाव लिंब यांच्या वतीने युवा विचार फाउंडेशन हा आमचा युवा विचार फाउंडेशन जो तरुण वर्ग जो आहे ते सर्वांना विचारात घेऊन, संपूर्ण गाव असेल, परिसरातील सर्व लोकांना विचारात घेऊन हा जो शर्यतीचा जो हे घेतलेला आहे मैदान जे घेतलेलं आहे, त्या मैदानात सर्वात बाकीच्या कुठल्याही अशा मैदानामध्ये बक्षिसं नसतील अशी बक्षिसं या युवा विचार मंच फाउंडेशनच्या वतीनं प्रत्येक सेमीफायनल असेल किंवा फायनल असेल, तुम्ही आता बघितलं मयूर सरांनी सांगितलं की बक्षिसांचा खरंच पाऊस आहे. या बक्षिसांच्या पावसाचा लाभ सर्व, मी म्हणतो बैल जे शौकीन असतील, ज्यांचे बैलगाड्या असतील, त्यांनी सर्वांनी या आमच्या 20 तारखेला येणाऱ्या मैदानामध्ये येऊन सर्वांनी आम्हाला सहकार्य करायचंय. कारण या बक्षीस जे आहेत हा वेगळाच एक आहे. कारण संपूर्ण आपण बघतो, संपूर्ण महाराष्ट्रात असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील असेल, संपूर्ण बक्षिसं ही सगळे पुढारी देतात, नेते देतात. परंतु आमच्या गावाचा एक वेगळाच संकल्प आहे. या संकल्पनेतून हा म्हणजे संपूर्ण जे बक्षीस वितरण जे आहे ते आमच्या सर्व गावातील महिलांनी दिलेलं आहे. हा एक वेगळा महत्वाचा उपक्रम आहे. त्यामुळे सर्वांनी त्याचा बैल शौकीनांनी त्याचा लाभ घ्यायचा असं मी सर्वांना विनंती करेन. एक महिलांना जे आता जे आपण बॅनरवरती बघतोय सर्व बक्षीस म्हणजे महिलांनाच दिलेले किंवा स्पॉन्सर केलेले थोडक्यात? हो, सर्व महिलांनीच बक्षीस स्पॉन्सर केलेले आहेत. आणि आमच्या गावचा एक इतिहास आहे, महिला सर्व म्हणजे सगळ्या ह्याच्यात पुढे होऊन कार्य करतात. त्यांच्याच हस्ते आम्ही बक्षीस वितरणाचा देखील कार्यक्रम त्यांच्याच हस्ते घेणार आहे. खरंच खूप खूप धन्यवाद. दादा नमस्ते. नमस्कार. सगळ्यात महत्वाचं की फाटीचा पल्ला किंवा आतल्यात अंतर किती राहील? फाटीचा पल्ला आहे ती 850 फूट आहे. रान थोडं उराटीच आहे. फाटी सगळ्यांना माहिती आहे लिंब फाटी कशी आहे ती. आतल्यात 13-14 फूट अंतर आहे.
नक्कीच. अजून काय थोडी डागडुजी वगैरे केलेली फाटीत? नाही फाटी आता बघितलं, आता पहिली 2 मैदानं तुम्ही बघितल्यात, आता तुम्ही फाटी स्वतः बघताय. आणि फाटी आता एक नंबर केलेली आहे. पुन्हा पाणी मारून आपण रोलर आदल्या दिवशी फिरवणार आहोत. उजव्या साईडला जे एंगल होतं माणसं हा हा आणि काहींचा असा संभ्रमित आहे की थोडस लिंब फाटीला एकर आहे, ते आता 0 केलेलं आहे. म्हणजे कुठंही एकर ठेवलेलं नाही, साठी सरळ करून घेतलेले आहे. पूर्ण फाटी सरळ केलेली आहे. कुठलं एकर नाही, काय नाही. आणि 19 तारखेला सकाळी पाणी मारून रोलर फिरवून सगळं टकाटक फाटी करणार आहे. परत आपण एकदा व्हिडिओ टाकूया. 19 तारखेला परत एकदा म्हटलं व्हिडिओ टाका, मला मी टाकेन इंस्टाग्रामला. चालतं. नियोजनाचे बादशाह आहेत ते. मैदान म्हटलं तर आयोजन कसं करावं त्यांच्याकडून घेतलं पाहिजे म्हणून. काय सांगचाल या मैदानाविषयी आणि हे जे बक्षीस बघताय, काय थोडस बोलचाल? हे जे मैदान आहे ते आमचे मित्र पप्पूशेठ गायकवाड यांच्या संकल्पनेतून आणि युवा विचार फाउंडेशन रायगाव यांच्या संकल्पनेतून 1 नंबर, आता सातारा जिल्ह्यातलं सगळ्यात 1 नंबरचं मैदान आहे. कारण प्रत्येकाला जार द्यायचं म्हटलं तर एखादा जार, कुठली बक्षीस प्रत्येक गाडी मालकाला मिळणार. प्रत्येक गटाला 2 जार आहेत आणि एका जारची किंमत करायचं म्हटलं तरी 500-600 रुपये एका जार. एका जारची किंमत म्हणजे 1200 रुपये गट पासला परत माघारी जाणार आहे. मिळणार आहे. नक्कीच चांगलं नियोजन. दादा, सर्वात महत्वाचं आपल्या मैदानासाठी समालोचक कोण असतील किंवा झेंडापंच कोण असेल? समालोचक विकास सर आणि प्रताप तात्या आहेत आणि झेंडापंच आमचे मित्र आसिफ मुलानी ते आहेत. नक्कीच. आणि नोंदणी संदर्भात ऑनलाईन नोंद कधीपासून चालू झाली? ऑनलाईन नोंद चालू झालेली आहे. हा. आता 50 गाड्या नोंद झालेल्या आहेत काय. आणि 19 तारखे संध्याकाळपर्यंत ऑनलाईन नोंद आहे. बाकी फाटीच्या आजूबाजूला कुठे विहीर अडचण अशा प्रकारचं काय? पाठीच्या आता हे डोंगर भाग आहे का, हा. विहीर वगैरे तर काही नाही आहे साईडला. Thank you.